नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखाकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। माझा मोबाईल नंबर 9922142475। आज दिनांक 15 जून 2026। शेतकरी बंधूंनो, आज आपण जो व्हिडिओमध्ये विषय घेतलाय ते हळद पिकातील तण नियंत्रण कशा पद्धतीने केले पाहिजे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। सध्याच्या परिस्थितीमध्ये मजुराचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे बरेच शेतकरी हळद पिकातील तण नियंत्रण हे अतिशय चुकीच्या पद्धतीने करतात आणि भविष्यामध्ये त्याचा पिकावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये साईड इफेक्ट होतो आणि मग पिकाचं आपल्याला नुकसान होते, खर्च वाढतो। तर शेतकरी बंधूंनो, तसं होऊ नये या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। आता बरेच शेतकऱ्याच्या हळदीच्या लागवडी झालेल्या असतील, काही शेतकरी बंधूच्या लागवडी व्हायच्या असतील, पण तणाचं नियंत्रण करते वेळेस शेतकरी भरपूर प्रमाणामध्ये ग्लायफोसेटचा वापर करतात। शेतकरी बंधूंनो, हळद पिकामध्ये ग्लायफोसेटचा वापर तुम्ही चुकूनही करू नका। भले तुम्हाला ताबडतोब त्याचे साईड इफेक्ट सध्या लक्षात येणार नाहीत, पण भविष्यामध्ये त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि आपल्याला खूप मोठ्या समस्या येतात। म्हणजे योग्य वेळी हळद पिकाला फुटवे न येणे, आपल्या हळद पिकाची जे पानाची रुंदी आहे ते पानाची रुंदी कमी होणे किंवा पानाला रुंदी व्यवस्थित न येणे, किंवा आपल्या हळद पिकातून जे नरसाळे आपण ज्याला पोंगे म्हणतो ते निघायची संख्या कमी राहणे किंवा निघायला खूप मोठा कालावधी घेणे। एका हळद पिकाला, सुदृढ हळद पिकाला एका आठवड्यामध्ये एक पान निघणं गरजेचं असते आणि ते निघायसाठी तुम्हाला त्या झाडामध्ये सेल डिव्हिजन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। याच्यावर आपला कुठला विपरीत परिणाम जो होतो तो ग्लायफोसेटमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो, कारण तणनाशक हे हार्बिसाइड गटातले नसून विडीसाइड गटातलं तणनाशक आहे। त्याच्यामुळे हे मुळीतून पुन्हा पिकामध्ये शोषले जाते आणि आपलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते। तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला याच्यावर कायमस्वरूपी जर चांगला प्रबंध करायचा असेल तर शेतकरी बंधूंनो, हे सुमोटोमो केमिकलचं पेंडिकेम नावाचं तणनाशक आहे। याला बीजनाशक म्हणून आपण शेतकरी बंधूंनो वापरतो। आता सध्या बऱ्याच बाजारपेठेमध्ये खूप बीजनाशक आपल्याला उपलब्ध आहेत, हळदीमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात वापरतात। पण शेतकरी बंधूंनो, ओलाव्याचा जर प्रॉब्लेम आला, म्हणजे ओलावा जर व्यवस्थित मेंटेन झाला नाही, कमी ओलावा जर झाला, तर त्या बीजनाशकाचा आपल्या हळद पिकावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये साईड इफेक्ट होतो आणि आपल्याला भविष्यामध्ये त्याची सुद्धा हे प्रॉब्लेम सोपवावं लागतात। पण हे सुमोटोमो केमिकलचं जे पेंडिकेम आहे याच्यामध्ये पेंडामिथिलिन नावाचं 38.7% CS तंत्रज्ञानावर कंटेंट याच्यामध्ये दिलेलं आहे। शेतकरी बंधूंनो, जेव्हा पण तुम्ही निविष्ठा वापरताना अतिशय उत्कृष्ट कंपनीच्या उत्कृष्ट क्वालिटीचा वापरा। जेव्हा पण तुम्ही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज कराल त्यामुळे तुम्हाला रिझल्टला सुद्धा कॉम्प्रोमाइज करावं लागेल। शेतकरी बंधूंनो, CS तंत्रज्ञानावर अवेलेबल असल्यामुळे तुमच्या जमिनीतला ओलावा जरी कमी असला किंवा खूप मोठ्या प्रमाणात वातावरणात उष्णता जरी तयार झाली तरी हे रिझल्ट देण्यामध्ये मागे येणार नाही। याच्यापासून आपल्याला कमीत कमी 30 ते 40 दिवस तणावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळते। म्हणजे आपल्याला 30 ते 40 दिवस निंदनाचा जो खर्च आहे तो आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येईल। पण काही शेतकऱ्याची आता हळदी लागवड झालेली आहेत आणि आता त्यांना हे वापरता येणार नाही, कारण आपल्याला हळद लागवड केल्याच्या नंतर पीक उगवणीच्या अगोदर तणनाशकांना आपल्या तणानं मोड धरण्याच्या आधी हे वापरायचं तणनाशक आहे। म्हणजे याचा खरा वापर बीजनाशक म्हणून केला जातो। याचं जे प्रमाण आहे शेतकरी बंधूंनो, एका एकरसाठी 700 ml 150 लिटर पाण्यामध्ये देण्याचं गरजेचं आहे। शेतकरी बंधू जेव्हा पण तणनाशक वापरतात ना, तर पाण्याचा वापर कमी करतात आणि तणनाशकाचा वापर जास्त करतात। तुम्हाला तणनाशकाचं प्रमाण तेवढं ठेवायचं, पण पाण्याचं प्रमाण जास्त वाढवायचं आहे। याचं एकरी 700 ml प्रमाण घ्यायचं आहे आणि एका एकरसाठी हे एक बॉटल आपल्याला सफिशियंट आहे। पण काही शेतकऱ्याच्या ज्या हळदी आता लागवडी झाल्या आणि त्याच्यात तण निघाले, शेतकरी बंधूंनो, तशी तर या तणनाशकाची शिफारस हळदीमध्ये नाही, पण काळाची गरज, मजुराचा अभाव, शेतीवर वाढणारा खर्च याच्यावर कुठेतरी आपल्याला ब्रेक लावण्यासाठी काहीतरी आपल्याला उपाययोजना परिस्थितीनुसार कराव्या लागत असतात। तर त्याच्यामध्ये हे पण एक सुमोटोमो कंपनीचं ब्लॉग नावाचं हार्बिसाइड आहे। शेतकरी बंधूंनो, तर तुमची हळद जर निघाली असेल आणि तणही निघाली असेल तर हळद पिकावर न पडू देता फक्त तणावर तुम्ही हे जर तणनाशक वापरलं तर तुम्हाला सांगतो याच्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळत असते। शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, याचं प्रमाण जे आहे ते एका 20 लिटरच्या पंपासाठी 100 ते 125 मिली घ्या आणि हळदीवर आपल्या पडणार नाही याची काळजी घ्या। कदाचित तुमच्या चुकून कोणा एखाद्या हळदीच्या पानावर जरी हे उडून जरी गेलं तर जिथं पडलं तेवढाच तो भाग तुमचा करपून जाईल। म्हणजे हे स्पर्शजन्य तणनाशक असल्यामुळं शेतकरी बंधूंनो, तुमच्या हळदीच्या इतर झाडाला साईड इफेक्ट होणार नाही किंवा हे मुळीमधून पुन्हा झाडामध्ये येणार नाही। म्हणजे आपल्याला तण नियंत्रण करण्यामध्ये हे थोडंसं सुरक्षित असं तणनाशक आहे। हे बघा, हळद लागवड केल्याच्या नंतर तुम्ही होईल तेवढं पेंडिकेमच वापरण्याचा प्रयत्न करा बीजनाशक म्हणून। हे खूप चांगलं उत्कृष्ट आहे, पण निघाल्याच्या नंतर आपल्याला पर्यायी व्यवस्था पुन्हा सुद्धा करणं गरजेचं आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला ब्लॉग हे तणनाशक तुम्ही वापरायला काही अडचण नाही। शेतकरी बंधूंनो, हळद व्यवस्थापनामध्ये
तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने जर तणनाशकाचा वापर केला तर त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला भविष्यामध्ये पाहावे लागतील आणि त्याचे खूप मोठे प्रॉब्लेम, करपा म्हणा, आपल्या हळदीच्या मुळा खराब होणं म्हणा, किंवा इतर हळदीचे पानं व्यवस्थित न निघणं म्हणा, असे खूप मोठे प्रॉब्लेम आपल्याला येतील आणि आपला खर्च वाढेल, उत्पन्नामध्ये घट होईल. त्यामुळं माझा एकदा मोबाईल नंबर सांगतो. सुखाकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड, 99-22-14-24-75. तुम्ही योग्य तंत्रज्ञानाची कॅच धरा आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी खर्चामध्ये हळदीचं उत्पादन कसं घेता येईल यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओला बघू शकता. आमच्या चॅनलवर तुम्ही येऊ शकता आणि आमच्या जे पण आम्ही व्यवस्थित जे नियोजन करतो, आम्ही प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली अनुभव करतो आणि नंतर त्याचं इतर शेतकऱ्याला मार्गदर्शन करत असतो. धन्यवाद. ते झालं.